लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21वा हप्ता अर्थातच येणाऱ्या महिन्याच्या हप्त्याबाबतची अपडेट काय असणार आहे। खरं पाहायला गेलं तर हा हप्ता मार्च महिन्याचा प्रलंबित हप्ता असणार आहे, जो आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि याबाबत महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या या हप्त्यासाठीच्या वितरणाच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की हे वितरण 2-3 टप्प्यांमध्ये अर्थातच सुरुवातीला याद्या तयार करणे, त्यानंतर निधी मागवणे, त्यानंतर निधी आल्यानंतर जो निधी कमी पडेल तो निधी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने घेणे आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्थातच पात्र महिलांच्या खात्यावरती या विधीचे डीबीटीच्या माध्यमातून वितरणाची प्रक्रिया पार पडते आणि अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती महिन्याला पैसे जमा होत असतात। आणि त्याच पद्धतीने आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण लाडक्या बहिणींना आता पैसे वितरण करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर यामध्ये तारीख देखील समोर येत आहे, ज्या तारखेला हे वितरण करण्याची मागणी देखील होत आहे आणि खरं तर हे वितरण त्वरित होणे देखील तेवढंच गरजेचं असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा हा प्रलंबित हप्ता आहे। मार्च महिन्यामध्ये ज्याचे वितरण व्हायला हवे होते ते वितरण आता एप्रिल महिन्यामध्ये आले आहे आणि आपण पाहतोय की मागील 4-5 महिन्यांपासून लाडक्या बहिणींना सतत या अनियमित प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे। लाडक्या बहिणींना मागील महिन्याचा हप्ता पुढील महिन्याच्या संपण्याच्या वेळी त्यांच्या खात्यावरती येत आहे आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी याबाबत आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा हप्ता एकत्रित 3000 रुपये येणार की 1500 रुपये येणार, त्यासोबतच संभाव्य तारीख काय असणार आहे, याद्या आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ई-केवायसी बाबत बोलताना आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काल सांगितलं की लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी आम्ही मुदत वाढ दिली आहे आणि त्यासोबत बोलताना त्यांनी हे देखील म्हटलं की ज्या महिला सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहेत, गरजू आहेत, त्यांना आम्ही कदापि लाडकी बहीण योजनेमधून अपात्र होऊ देणार नाही। म्हणजेच की नवीन ई-केवायसी बाबत त्यांनी कोणती हिंट दिली का, अशी देखील चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे। अनेकांनी सांगितलं की नवीन ई-केवायसी बाबत देखील सरकारच्या वतीने आता सर्व बाबींची माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर अशा सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतरही सर्व सरकारी योजनांचे सर्व अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने तुम्हाला आपल्या चॅनल आणि पेजवर पाहायला मिळतात। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिला मुद्दा क्लिअर करतो की लाडकी बहीण योजनेमध्ये 14 एप्रिल अर्थातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या त्या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता वितरण करण्याची मागणी आता जोर धरत आहे। खरं तर हा एक चांगला मुहूर्त असणार आहे। महामानवास वंदन करून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 14 एप्रिलच्या आधी या योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्याची मागणी आता जोरावर होत आहे आणि त्या संदर्भात हालचाली देखील सुरू झाल्या आहेत। कारण आता लाडकी बहीण योजनेमध्ये याद्या बनवण्याचे काम परत सुरू झाले आहे। तुम्ही म्हणाल की याद्या तर प्रत्येक हप्त्याला किंवा प्रत्येक महिन्याला सेम असतात, मग याद्या आता काय बनवतात? तर लक्षात घ्या, प्रत्येक महिन्याच्या हप्त्याला लाडकी बहीण योजनेमधून महिलांची संख्या कमी होत आहे, कारण अजूनही सरकारच्या वतीने विविध विभागाच्या वतीने डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि जसा जसा सरकारला हा डेटा मिळत आहे त्या डेटामधून ज्या महिला अपात्र किंवा निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेतून अपात्र करण्याचे काम अथवा प्रक्रिया सुरू आहे। म्हणूनच प्रत्येक महिन्याला अजून साधारणपणे या हप्त्याला किंवा या योजनेच्या एक फायनल यादीसाठी अजून बरेच दिवस जातील। आता आपल्याला माहिती आहे की 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी एडिट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यात ज्या काही महिला अजूनही राहिल्या आहेत ते त्यांची ई-केवायसी दुरुस्ती करून घेत आहे आणि दुरुस्ती करून घेतल्यानंतर त्यांना देखील या योजनेमध्ये परत पात्र केले जात आहे आणि त्यांना देखील याद्यांमध्ये टाकलं जात आहे। अशाच पद्धतीने या महिन्यामध्ये मग कोणकोणत्या महिलांनी ई-केवायसी दुरुस्त केली आहे त्यांची नावे आधी या याद्यांमध्ये टाकली जातील। त्यासोबत जो विभागाकडून म्हणजेच की आपला परिवहन विभाग असेल किंवा आपला ITR विभाग असेल, अशा विविध विभागाकडून सरकार डेटा घेत आहे आणि तो डेटा घेऊन ज्या महिला अपात्र होत आहेत त्यांना योजनेमधून त्या ठिकाणी अपात्र केलं जात आहे आणि अशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू आहे। आता या हप्त्यासाठी अर्थातच मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारच्या वतीने याद्या तयार केल्या असल्याची माहिती मिळत आहे आणि याद्या तयार झाल्यानंतर आता महिला व बालविकास विभाग राज्याच्या अर्थ विभागाकडे निधी मागवेल की आता लाडकी बहीण योजनेचा आम्हाला निधी वितरित करायचा आहे या महिन्यासाठीचा, तर तुम्ही त्या ठिकाणी निधी आम्हाला द्या आणि निधी मिळाला की लगेचच बहिणींच्या खात्यावरती या योजनेअंतर्गत हप्त्याची वितरणाची प्रक्रिया देखील पार पडेल। 14 एप्रिलच्या आधी हे वितरण करावे अशी मागणी लाडक्या बहिणी नक्कीच करत आहेत। तुम्हाला देखील काय वाटतं, 14 एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण करावे का आणि दोनही महिन्यांचा लाभ एकत्रित द्यावा का? नक्की कमेंट करून सांगा। आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या, विभागाकडून याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असली तरी
ई-केवायसी बाबत अजून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाही। म्हणजे जे नवीन ई-केवायसी बाबत काहींनी बोललं की काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर नवीन ई-केवायसी सुरू होणार आहे, नवीन ई-केवायसी सुरू होणार आहे का? कारण असे त्यांनी बोलताना स्पष्ट सांगितले होते की आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना आम्ही कदापि या योजनेतून अपात्र होऊ देणार नाही। पण लक्षात घ्या, या संदर्भात त्यांनी जे 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसीला मुदत वाढ दिली आहे, जे बोललं आहे ते फक्त ई-केवायसी दुरुस्तीसाठीच्या मुदत वाढीबाबत बोललेलं आहे। नवीन ई-केवायसी बाबत अजून विभागाच्या वतीने किंवा सरकारच्या वतीने देखील कोणत्याही प्रकारची माहिती समोर आली नाही। म्हणून नवीन ई-केवायसीचा निर्णय अद्याप झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्या। कारण आता काय होतंय की अनेक जण चुकीच्या पद्धतीने माहिती देत आहेत की नवीन ई-केवायसी सुरू झाली आहे, लिंकवर क्लिक करा, काय करा। तर अशा कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका। जेव्हा नवीन ई-केवायसी बाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती येईल किंवा अपडेट येईल किंवा परिपत्रक, शासन निर्णय काही जरी आलं तर तुम्हाला सर्वात आधी आपण त्याबाबत आपल्या चॅनलवर आणि पेजवर माहिती देणार आहोत। म्हणून परत सांगतो की चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि पेजला फॉलो करून घ्या, नाहीतर ही अपडेट तुमच्याकडून नक्कीच त्या ठिकाणी विसरून जाऊ शकते। आता हे वितरण जे होईल, लक्षात घ्या, ज्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते मार्च महिन्याच्या वितरणासाठी आहे। म्हणजेच दोनही महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित येण्याची शक्यता यावेळी देखील शक्यताच राहणार आहे। यावेळी देखील 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण होणार नसल्याबाबतचीच माहिती समोर येत आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना आता जो लाभ मिळणार आहे तो 1500 रुपये असतील, तो मार्च महिन्याचा लाभ असेल। एप्रिल महिन्यासाठी लाडक्या बहिणींना परत अजून किती दिवस थांबावे लागेल ते देखील सांगता येत नाही। म्हणून सरकारने आता मार्च महिन्याचा हप्ता लगेच द्यावा आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील 10-15 दिवसांमध्ये करून यापुढे देखील मे असेल, जून असेल, जुलै असेल, प्रत्येक महिन्याचा लाभ हा त्याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करून या योजनेमध्ये नियमितता आणून योजना अजूनच चांगल्या पद्धतीने कार्यरत होणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा। योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो, हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।